Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Right, this lecture is very much important not only for JEE NEET CET but also it is very much important for CSR NET, GATE and IIT JAM because we cover all the questions from these exams regarding packing efficiency. Yes, regarding packing efficiency. So let us start with the first MCQ. The empty space in HCP unit cell is, which is asked in IIT JEE 2008. आता बघा तुम्हाला काय करायला पाहिजे, HCP चा अर्थ करायला पाहिजे. HCP पॅकिंग अँड CCP पॅकिंग कसं असतं, सेम असतं. पॅकिंग किती असतं, 74% असतं. CCP इज इक्विव्हलंट टू व्हॉट, CCP इज इक्विव्हलंट टू FCC. पॅकिंग जर 74% असेल तर मग टोटल किती पर्सेंटेज, 100. त्यातून 74% वजा केलं तर उत्तर काय येणार आहे, 26%. FCC and CCP सेम. पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, पर्सेंट स्पेस ऑक्युपाइड किती असतो, 74%. एम्प्टी स्पेस किती असणार आहे, 26%. म्हणजे कुणाकुणाचं पॅकिंग इफिशियन्सी सेम असतं. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, क्यूबिक क्लोज पॅकिंग आणि बघा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. सेकंड एमसीक्यू, द टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम पर्सेंट atoms present in face center cubic unit cell. आता तुम्हाला विचारलंय FCC चं, कुणाचं विचारलंय, FCC चं पार्टिकल किती स्पेस ऑक्युपाय करतात ते विचारलंय. आणि मग तुम्हाला काय माहित पाहिजे, पार्टिकल प्रेझेंट इन SCC1, BCC2 आणि FCC किती, 4, राईट. आणि ते आपल्याला काढायचं आहे. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू किती असतो, 4/3 पाय आर क्यूब. सिंपल क्यूबिक युनिट सेल पार्टिकल किती असतो, 1 मल्टिप्लाइड बाय 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आर क्यूब. मग ते सेमच राहणार आहे. बीसीसी मध्ये मात्र काय होतं, पार्टिकल किती असतात, 2, 4/3 पाय आर क्यूब. मग 4 × 2 किती येईल, 8/3 पाय आर क्यूब. आपल्याला विचारलं FCC पार्टिकल किती असतात, 4. एका स्फिअरचं किती असतं व्हॉल्यूम, 4/3 पाय आर क्यूब. किती येईल, 16/3 पाय आर क्यूब. किती सोपं आहे बघा. 16/3 पाय आर क्यूब कुठं आहे, 16/3 पाय आर क्यूब इथं आहे. ऑप्शन काय असणार आहे, डी असणार आहे. कधी विचार होता, AIEEE 2006. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर किती असतो बाळांनो, 4/3 पाय आर क्यूब. नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया का, व्हेरी मच सिंपल. नेक्स्ट एमसीक्यू ला जायचंय बाळांनो. नेक्स्ट एमसीक्यू काय आहे बघूया, राईट. तुमच्या समोर बोर्डवरती हा एमसीक्यू नेक्स्ट आहे. सोडियम अँड मॅग्नेशियम क्रिस्टलाइज इन BCC अँड FCC. सोडियम कशामध्ये होतो, BCC. मॅग्नेशियम कशामध्ये होतो, FCC. आणि काय पुढे म्हणतात बघूया, देन द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम अँड मॅग्नेशियम. अरे सोडियमचं स्ट्रक्चर BCC आहे, FCC मॅग्नेशियमचा आहे. BCC मध्ये किती पार्टिकल असणार, 2. FCC मध्ये किती असणार, 4. म्हणजे 2 and 4 रिस्पेक्टिव्हली, 2 and 4 respectively. Option D is correct. Next MCQ, the percentage of free space. विचारले काय बघा, फ्री स्पेस म्हणजेच त्याला म्हणायचं वाइड, म्हणजेच काय, रिकामी जागा. फ्री स्पेस, एम्प्टी स्पेस विचारले इन क्यूबिक क्लोज पॅक्ड CCP, राईट. CCP मध्ये FCC कसं असतं, सेम असतं. हेक्सागोनल क्लोज पॅकेट सुद्धा कसं असतं, सेमच असतं. 74% ऑक्युपाइड स्पेस असते. मग एम्प्टी किती असणार आहे, एम्प्टी याच्यामध्ये 26 झालं. दुसरं कोणाचं विचारलं बघूया, बॉडी सेंटर्ड BCC. मग BCC मध्ये ऑक्युपाइड स्पेस किती असते, 68. एम्प्टी स्पेस किती असते, 32. 26 आणि 32 असं पाहिजे. सर्वांना माहित पाहिजे बाळांनो, पार्टिकल्स इन SCC1, BCC मध्ये 2, FCC मध्ये 4. ऑक्युपाइड स्पेस इन SCC इज 52.36, 52.36. BCC मध्ये 68% and FCC equivalent to CCP, equivalent to SCP, 74% space is occupied, empty is 26%. Empty space in SCC is 47.64% is empty space, BCC 32 no doubt, and FCC, CCP and SCP 26% is empty space. Okay, now 26 and 32 उत्तर कुठं आहे, 26, 32, 26, 32. C option is correct. नेक्स्ट MCQ ला आपण जातोय. फ्री स्पेस सर्वांच्या मला जर लक्षात काय ठेवायचं बाळांनो, लक्षात ठेवा स्पेस ऑक्युपाइड, पॅकिंग इफिशियन्सी ते लक्षात ठेवा. आणि मग बाकी सोपं होऊ शकतं. एक पार्टिकल किती ऑक्युपाय करतो, 52.36. 2 पार्टिकल त्याच्यापेक्षा जास्त ऑक्युपाय करणार 68. 4 पार्टिकल
सर्कल त्याच्यापेक्षा जास्त ऑक्युपाय करणार. बाळांनो ते किती असणार आहे 74% असणार आहे. नो डाऊट. नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया आपण बाळांनो. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ गिवन युनिट सेल इज. IIT JEE मध्ये हा प्रश्न विचारला होता. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ गिवन युनिट सेल इज. आता मग तुम्ही म्हणा सर दिसतंय आपल्याला FCC पॅकिंग इफिशियन्सी किती असणार 74% असणार. पण बाळांनो 74% नाहीये. आता 74% का नाहीये? जर तुम्ही त्याला FCC मानलं मग तुम्ही म्हणणार त्याला 74% बरोबर आहे, पण या इक्वेशनसाठी ते बाळांनो चुकीचं होईल. आता ते चुकीचं का होईल? कारण की ही युनिट सेल बाळांनो 3 डायमेन्शनल नाहीये. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट कळली पाहिजे हे कसं आहे 2 डायमेन्शनल आहे. 2 डायमेन्शनल आहे. मग 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम असतं बाळांनो, 2 डायमेन्शनल व्हॉल्यूम नसतं. मग काय असतो एरिया. आता पॅकिंग इफिशियन्सी कशी करतात बाळांनो? पॅकिंग इफिशियन्सी किंवा पर्सेंटेज इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम occupied, total volume occupied by what? Occupied by sphere divided by what? Volume of unit cell. इंटू काय करायचं असतं? इंटू 100 करायचं असतं. पण तुम्हाला इथं काहीतरी शब्द बदलावे लागतील सर. तुम्ही इथे काय म्हटला 2 डायमेन्शनला व्हॉल्यूमच्या ऐवजी काय म्हणायचं असतं? मग आपल्याला थोडंसं इक्वेशन चेंज करावं लागेल. इथं तुम्हाला एरिया म्हणावं लागेल. या व्हॉल्यूमच्या ऐवजी काय म्हणावं लागेल? एरिया म्हणावं लागेल. आता या स्पिअरच्या ऐवजी पण बघा स्पिअर म्हणता येणार नाही, पार्टिकल म्हणता येणार नाही. मग काय म्हणावं लागेल? मग तुम्हाला बघा सर्कल म्हणावं लागेल. थोडंसं इक्वेशन तेच आहे, शब्द फक्त बदलले आपण. 3 डायमेन्शनलच्या ऐवजी 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनला काय असतं व्हॉल्यूम, 2 डायमेन्शनलला काय असतो एरिया. आणि मग तुम्हाला एरिया घ्यावा लागेल. पार्टिकलने ऑक्युपाय केलेला एरिया चौरसा मधला आणि बाळांनो डिवाइडेड बाय चौरसाचं व्हॉल्यूम. व्हेरी मच सिंपल. आता बाळांनो पार्ट एरिया कसा करता? सर्कलचा एरिया कसा काढायचा असतो? एरिया ऑफ द सर्कल. बाळांनो तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजेत. व्हॉट? गोष्ट पहिली एरिया ऑफ सर्कल किती असतो बाळांनो सांगा बरं? पाय आर स्क्वेअर. किती असतो? पाय आर स्क्वेअर. आणि दुसरी गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला एरिया ऑफ द स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर किती असतो बाळांनो? एरिया ऑफ स्क्वेअर ए स्क्वेअर. आता ए म्हणजे काय? ही जी लेंथ आहे ती ए जर पकडली आपण तर ए स्क्वेअर. किती बाळांनो? ए चा स्क्वेअर. आता मग तुम्हाला काय करावं लागेल? ए काढावं लागेल. आता लक्षात घ्या तुम्हाला काय करावं लागेल? सर्कल त्याच्यामध्ये किती आहेत ते काढावं लागेल. त्या सर्कलचा एरिया काढावा लागेल डिवाइडेड बाय स्क्वेअरचा एरिया इंटू फक्त काय करावं लागेल? 100 करावं लागेल. आता बाळा लक्षात घ्या हा जो मध्ये पूर्णपणे सर्कल किती आहेत बघूया आपण पहिल्यांदा. सर्कल किती आहे पूर्णपणे? 1. म्हणजे हे एक सर्कल झालं. आता हा पाव आहे, हा पाव आहे, हा पाव आहे. वडापाव नव्हे, नाहीतर लगेच वडापाव म्हणा खायला सुरुवात करा. राईट. 1/4 आहे. 1/4 1/4 1/4 टोटल किती आला? 1. 1 + 1 किती होईल? मग 2. सर्कल किती आहेत? मग 2 आहेत. सर्कल किती आहेत? 2 आहेत. मग बाळा आपल्याला इक्वेशन वापरता येईल का? इक्वेशन वापरता येईल. पॅकिंग पर्सेंटेज इज इक्वल टू टोटल एरिया ऑक्युपाइड बाय सर्कल. किती सर्कल आहेत सर? 2 आहेत. 2 सर्कल कशी करायला? आपल्याला मध्यभागचा 1 आणि पाव पाव 4 आहेत म्हणजे 2 होतील. 2πr स्क्वेअर. 2πr स्क्वेअर बरोबर आहे. डिवाइडेड बाय ए स्क्वेअर. डिवाइडेड बाय काय? ए स्क्वेअर. आता सर मला ए काढायचा आहे. इथून इथपर्यंत आर आहे, इथून इथं, पण हे मला डिस्टन्स मला काय माहिती नाही, डायग्राम म्हणून मला काही कळत नाही. पण बाळा तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे. कोणती गोष्ट माहित पाहिजे? फेस डायगोनल. इथे तो पॅकिंग पर्सेंटेज इज इक्वल टू किती आहे बाळा? 2πr स्क्वेअर डिवाइडेड बाय ए स्क्वेअर. डिवाइडेड बाय काय? ए स्क्वेअर. आणि मग तुम्हाला एक महत्वाची गोष्ट कुठली माहित पाहिजे? तिसरी महत्वाची गोष्ट माहित पाहिजे. थर्ड, फेस डायगोनल मधला जो डायगोनल आहे फेस डायगोनल किती असतो तो माहित पाहिजे. फेस डायगोनल किती असतो बाळांनो सांगा बरं? फेस डायगोनल d इज इक्वल टू 4r. कसं काय 4r सर सांगा मला बाळांनो? जर हे मी पुसून टाकलं पाव 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 वडापाव राईट. हा आर हा आर हा आर आणि हा किती आर झाले बाळांनो? इथून इथपर्यंत रेडियस आहे, इथून इथपर्यंत दुसरी रेडियस, तिसरी रेडियस आणि ही चौथी रेडियस म्हणजे किती आर आहे? 4r राईट. बॉडी डायगोनल फेस डायगोनल 4r इज इक्वल टू फेस डायगोनल किती? तो √2a. हे माहित पाहिजे. लास्ट लेक्चर मध्ये बघा अगोदरची लेक्चर बघावी लागतील मग हे समजतील काय अवघड नाही. आणि मग बाळा तुम्हाला a ची किंमत करता येईल का? देअरफॉर a इज इक्वल टू h किंमत काय येईल? √2 डिवाइड जाईल 4r अपॉन √2.
म्हणजे ए ची किंमत काय आली 4r अपॉन रूट 2 राईट. ही किंमत आली. ही किंमत ए च्या ठिकाणी पुटअप करा. पॅकिंग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय ए. ए ची किंमत किती आहे 4r अपॉन रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सॉल्व्ह करा तर मग करता येईल सर. पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 चा स्क्वेअर किती 16 r चा स्क्वेअर किती r स्क्वेअर. आता बघा रूट मध्ये 2 आहे 2 चा स्क्वेअर किती 4 स्क्वेअर रूट किती येईल त्याचं 2 येईल. म्हणजे मला हे कसं लिहिता येईल बघा इज इक्वल टू हे 2 भागिले ते उलटून काय होईल गुणिले होईल 2 into 2 पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 16 r स्क्वेअर. r स्क्वेअर ला r स्क्वेअर काय होईल कॅन्सल 2 into 2 किती 4 येईल. पर्सेंटेज पॅकिंग इफिशियन्सी 4 into किती बघा पाय आर स्क्वेअर ला r स्क्वेअर कॅन्सल डिवाइडेड बाय किती 16 आहे 4 4 जा 16 राईट. व्हेरी सिंपल. पाय आपण किती 4 इंटू किती करायचं असतं फक्त 100 इंटू काय करायचं आहे 100 इंटू 100 पर्सेंटेज काढायचं आहे ना इंटू 100 करावं लागेल 4/3. पायची किंमत किती आहे 3.14 डिवाइडेड बाय 4 इंटू 100. जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर येतं 78.54. किती उत्तर येतं 78.54. ऑप्शन डी इज करेक्ट. कॅल्क्युलेट कसं करायचं सर्वांना समजलं असेल. त्यासाठी तुम्हाला एरिया ऑफ द सर्कल पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ द स्क्वेअर ए स्क्वेअर असतो. फेस डायगोनल किती असतो लास्ट टाइम आपण पॅकिंग इफिशियन्सी मध्ये बघितलं होतं 4r इज इक्वल रूट 2a. आणि मग तुम्हाला विचारला प्रश्न बॉडी डायगोनल किती असतो रूट 3a रूट 3a. फेस डायगोनल किती असतो रूट 2a बॉडी डायगोनल रूट 3a. व्हेरी सिंपल व्हेरी सिंपल. नाव वी आर गोइंग टू नेक्स्ट एमसीक्यू. असं माझं म्हणणं आहे नेक्स्ट येणाऱ्या जेईच्या एक्झाम मध्ये बानो हे एमसीक्यू विचारलं जाऊ शकतं आणि मग बानो हे काढणं सोपं आहे का व्हेरी मच सिंपल. मग सर बानो फक्त काय केलंय इथलं हे कॅन्सल केलंय मी आणि इथलं हे कॅन्सल केलंय आणि मग बानो तुम्हाला काय विचारला पॅकिंग इफिशियन्सी विचारली. म्हणजे हे किती आहे 1/4 हे किती आहे 1/4 हे पूर्णपणे 1 हे 1/4 आहे. पाव किती 2 वडापाव पाव किती 2 असं म्हणणार का पाव किती अर्धा मधला पूर्णपणे 1 हा पाव म्हणजे तो अर्धा म्हणजे 1 आणि अर्धा दीड 1 आणि अर्धा किती दीड. इथं सर तुम्ही किती घेतलं होतं 2 घेतलं होतं. त्याच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल त्याच्या ऐवजी काय घ्यावं लागतं बघा बरं व्हेरी मच सिंपल. त्याच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यावं लागेल 1.5 कसा लागला का हा पूर्णपणे 1 हा पाव म्हणजे तो झाला अर्धा म्हणजेच 1.5 पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय. आता डिवाइडेड बाय काय तेच असणार आहे ए स्क्वेअर डिवाइडेड बाय काय असणार आहे ए स्क्वेअर. मगाची 4r रूट 2a इज इक्वल टू काय येतं 4r अपॉन रूट 2. ही किंमत पुटअप करा आणि कॅल्क्युलेट करूया काय उत्तर येतं बघूया. व्हेरी सिंपल बघा बरं पॅकिंग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू आता बघा ए स्क्वेअर. आता ए ची किंमत ही पुटअप करायची तर 1.5 मागासारखंच आहे पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय ए ची किंमत किती आहे 4r अपॉन किती आहे रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पॅकिंग पर्सेंटेज इफिशियन्सी राईट आर स्क्वेअर ला हे आर स्क्वेअर काय होणार कॅन्सल 4 चा स्क्वेअर किती हे 2 वरती जाईल 1.5 मागाचं बघा एक्झाम्पल म्हणजे कळेल इंटू किती पाय डिवाइडेड बाय किती 4 चा स्क्वेअर किती 16. व्हेरी मच सिंपल 2 8 जा किती राईट म्हणजे पुढे काय येणार आहे सांगा बरं 1.5 पायची किंमत किती असते 3.14 डिवाइडेड बाय 8 इंटू काय फक्त करायचं असतं 100 प्रत्येक वेळी इंटू काय करायचं 100 इंटू 100 करा. उत्तर काय येणार आहे हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर माझं उत्तर येतं 58.87%. किती पर्सेंट 58. मोबाईल वरती करून बघा हवं तर तुम्ही करून बघू शकता बघा किती येणार उत्तर 58.87. हा प्रश्न बानो CSIR नेट मध्ये विचारला होता जी मी एक्झाम ऍक्च्युली क्वालिफाय आहे त्यावेळेला माझा रँक आहे 76 ऑल ओव्हर इंडिया. ओके काय अवघड नाही बानो फार सोपा आहे. नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया. व्हॉट इज द नेक्स्ट एमसीक्यू. नेक्स्ट एमसीक्यू तुमच्या बोर्ड वरती ठेवूया. काय नेक्स्ट एमसीक्यू बघूया. व्हेरी मच सिंपल समजतंय का आवडत असेल समजत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पैसे पडतात का बाळानो? पैसे नाही पडत. काय प्रॉब्लेम आहे मला तोच कळत नाही. राईट, युनिट सेल. ओके, आता बाळानो नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया. नेक्स्ट एमसीक्यू काय आहे बोर्डवरती? हा, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ एन इमॅजिनरी 2 डायमेन्शनल युनिट सेल. आता बाळा तिथं फक्त पॅकिंग इफिशियन्सी म्हणलं होतं. मुद्दाम हे 2 डायमेन्शनल आहे ना, हे 2 डायमेन्शनल मी वर्ड काढून टाकला होता. थोडंसं तुमचं पहिल्यांदा कन्फ्युजन व्हावं आणि नंतर कळावं. ट्रीटमेंट एक दिली, लक्षात राहील. ओके, 2 डायमेन्शनल. आता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ इमॅजिनरी 2 डायमेन्शनल युनिट सेल इज. ही जी युनिट सेल आहे ती 2 डायमेन्शनल या प्रश्नातच लिहिलंय. मगाच्या पण प्रश्नामध्ये 2 डायमेन्शनल पाहिजे होतं. आता या प्रश्नामध्ये बाळा 2 डायमेन्शनल आहे आणि याची ट्रॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायची आहे. मग सर सोपं आहे, मात्र हे पार्टिकल फेज सेंटरला नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल, सॉरी सिंपल स्क्वेअर आहे, फेज सेंटर नाही, सिंपल आहे. आणि मग सर आता ह्याचं कसं काढायचं? हेच इक्वेशन वापरायचं आहे. आता मला सांगा ऍक्च्युली या स्क्वेअर मध्ये किती स्पियर आहेत तो तर बघूया आपण. हा किती आहे? 1/4. हा किती आहे? 1/4. 1/4 1/4. टोटल किती झाले? 1/4. पाव 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 वडापाव. तसं नाही बाळा, पाव 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 1 झाला. म्हणजे टोटल स्पियर किती आहे? 1 आहे. मग सर पॅकिंग इफिशियन्सी सोपं झालं. 1 म्हणजे पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. आता हे किती आहे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, तर दिसतंय तुम्हाला. इथून इथपर्यंत अंतर किती आहे? रेडियस आहे. इथून इथपर्यंत अंतर किती आहे? रेडियस आहे. म्हणजे किती आर? 2 आर. म्हणजे याच्यासाठी a is equal to 2r. काही a is equal to 2r. Put the value of a is equal to pi r square divided by a काय आहे? 2r. 2r चा स्क्वेअर इज इक्वल टू काय बाळांनो? pi r square divided by 4. काय? r square कॅन्सल. इंटू काय करायचं असतं? 100. इंटू काय करायचं? 100. इंटू काय करायचं? 100. आणि उत्तर काय येते बघा. हे जर तुम्ही मगाशी आलो होतं pi/4 × 100. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर उत्तर काय येईल बाळांनो? बिल 78.5. किती उत्तर येईल बाळांनो? 78.5 उत्तर येईल. जाऊया नेक्स्ट एमसीक्यू ला. नेक्स्ट एमसीक्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट एमसीक्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट. बघूया आपण नेक्स्ट एमसीक्यू काय आहे. हे मला पुसून टाकलं पाहिजे म्हणजे तुम्हाला दिसेल. नेक्स्ट एमसीक्यू वाचताय का? तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती एमसीक्यू दिसत आहे. काय दिसतंय वाचावर? दिसतंय का? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ इमॅजिनरी 2 डायमेन्शनल सेल गिवन बिलो इज. आता बाळांनो याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? ट्रायंगल आहे की त्याच्या बाजूची लेंथ कशी आहे? सेम आहे. आतला अँगल किती असतो? 60 असतो. सर्व बाजू कशा आहेत? ए आहे. ओके. आणि मग बाळांनो मला सांगा, जर मी हा सर्कल पकडला त्याच्यामध्ये एवढा पार्ट ट्रायंगल मधला आहे. हा कुठला सर्कल आहे? अर्धा. बघा काय म्हणतोय मी, राईट. म्हणजे मी इथून जर असं केलं तर इक्वल किती पार्ट होतील? 3. इथून मी जर असं केलं तर इक्वल पार्ट किती होतील? 6 होतील ना. इक्वल पार्ट किती होतील? 6 इक्वल पार्ट होतील. बघा बरं, राईट. इथून मला इथं करावं लागेल, इथून इथं करावं लागेल. इक्वल पार्ट किती होतील? मग 6 इक्वल पार्ट होतील. हा अँगल किती असतो? 60. हा 60, हा 60, 60 म्हणजे किती बाळांनो? 360 अँगल असतो जो टोटल. म्हणजे जो त्रिकोणामधला जो अँगल आहे तो किती आहे? 60 आहे. बघा बरं. ओके, दिसतंय का सर्वांना? आणि मग मला सांगा हा कितवा पार्ट आहे? टोटल पार्ट 6, त्यातला एक पार्ट आहे म्हणजे 1/6 आहे. 1/6 आहे. 1/6 आहे. आता बाळांनो तुम्हाला कळालं की कितवा पार्ट आहे? 1/6 पार्ट आहे, राईट. म्हणजे 1/6 पाय आर स्क्वेअर. 1/6 पाय आर स्क्वेअर. 1/6 पाय आर स्क्वेअर म्हणजे टोटल एरिया ऑफ सर्कल डिवायडेड बाय त्रिकोणाचा एरिया. आता तो त्रिकोण कसला आहे? इक्वल लेंथ असणारा त्रिकोण आहे. आतमधला अँगल किती असतो? 60 असतो. ओके. आता बाळांनो मला सांगा, राईट. म्हणजे तुम्हाला काय कळायला पाहिजे? एरिया ऑफ द स्क्वेअर काय असतो? ए स्क्वेअर असतो. तसं एरिया ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल लेंथ इज इक्वल टू काय असतो? √3 4, राईट, साइड स्क्वेअर. √3 डिवायडेड बाय 4 साइड स्क्वेअर. आता साइड किती आहे बघूया आपण. साइड बघता येईल का तुम्हाला? साइड किती आहे बघा. काय? इथून इथपर्यंतचं अंतर r आहे. इथून इथपर्यंतचं अंतर r आहे म्हणजे किती r आहे? 2 r आहे. किती r आहे? 2 r आहे.
मग बाळांनो सोपं झालं, ट्रायंगलचा एरिया काढणं काय अवघड नाही. आता बाळांनो एरिया ऑक्युपाइड बाय सर्कल तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग पर्सेंटेज, पॅकिंग इफिशियन्सी मला काढायचा आहे. सर्कलने एरिया किती ऑक्युपाय केलाय, 1/6 पाय आर स्क्वेअर प्लस 1/6 पाय आर स्क्वेअर प्लस 1/6 पाय आर स्क्वेअर, राईट. डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल किती आहे, किती आहे बाळांनो, √3/4. साइड कुठली आहे, किती आर, ऍक्च्युली एल, पण किती आर, 2 आर, म्हणजे तिला 2r चाच काय लिहायचा, स्क्वेअर लिहायचा. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे किती येतं बाळांनो, 3/6 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे का, बरोबर आहे. डिवायडेड बाय किती, डिवायडेड बाय √3/4. आता हे 2 चा स्क्वेअर किती येतो, 4 येतो. r चा स्क्वेअर काय येईल, r स्क्वेअर येईल. r स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. आता बाळांनो भागिले ती उलटून काय लिहिता येतं, गुणिले लिहिता येतं. हे जर मी व्यवस्थित लिहिलं, 3 2 जा 2, राईट. म्हणजे 2 कुठे येईल खाली, 4 कुठे येईल वरती, बरोबर आहे. म्हणजे काय येते बघा, इक्वेशन असं तुम्हाला मिळेल 1/2 पाय डिवायडेड बाय, कन्फ्युजन होत असेल तर असं लिहितो मी. इथं लिहिणार √3 अपॉन किती लिहिणार, √3. 4 ला 4 काय होईल, हे 4 ला 4 कॅन्सल होईल. अपॉन काय राहील, फक्त रूट किती राहील, √3 राहील. 1/2 म्हणजेच किती, 1/2 म्हणजेच 0.5 गुणिले पायची किंमत किती, 3.14 भागिले किती, √3 ची किंमत किती येते बाळांनो, 1. राईट. किती असते, 732 काहीतरी असते. √3 ची किंमत 1.732, राईट. गुणिले किती करायचं, गुणिले काय करायचं, 100 करायचं. म्हणजे 0.5 इंटू 3.14 डिवाइड बाय 1.732 इंटू जर 100 केलं तर बाळांनो त्याचं उत्तर येतं 90.6%. किती येतं, 90.6%. लास्टला जे घेतलेले क्वेश्चन्स आहेत ते बाळांनो येणाऱ्या जेई मध्ये किंवा नीट मध्ये, शक्यतो जेई मेन्स मध्ये किंवा ऍडव्हान्स मध्ये हा प्रश्न काय केला जाईल, विचारला जाईल. हा आय होप यू आर ऑल हॅपी, राईट. तुम्हाला सर्वांना समजलं असेल मी असं मानतो, राईट. आणि बाळांनो नेक्स्ट आपण काय बघायचं आहे, नेक्स्ट डेन्सिटी ऑफ युनिट सेल हा जो पॉइंट आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.